सेविका अंगणवाडी भगिनींनो, आज तुम्हाला वाटेल की शनिवार नाही तरी वसीमाताईचा का व्हिडिओ आला. शनिवार नाही ताई, पण आपल्या स्त्रियांसाठी खास करून आज खूप मोठा दिवस आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. तर त्या जयंतीनिमित्ताने मी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते. कारण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्यासाठी लिहिलं नसतं तर आज मी तुमच्यासमोर बोलली नसती आणि व्हिडिओ पण आला नसता. स्त्रियांना फक्त चूल आणि मूल, पतीच्या वारल्यावर सती जाणे, तिच्यासाठी खूप बंधनं होती. पण डॉक्टर बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा त्याच्यामध्ये स्त्रियांची टीम घेतली. 13 ते 14 स्त्रिया तुम्हाला आज सांगते की संविधान लिहिण्यामध्ये होत्या. म्हणून आपल्यासाठी डिलिव्हरीची रजा, आयुर्वेदिक सुट्ट्या आणि सगळ्या ज्या सुट्ट्या, घरातून बाहेर पडण्याची मुभा, काम करण्याची मुभा आणि स्त्रियांना बसमध्ये अशी कितीतरी 50% आरक्षण, कितीतरी कामं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी केले. म्हणून जर आपण आज आहोत तर डॉक्टर साहेबामुळे आहोत. तर मी त्यांना खूप खूप नमस्कार करते आणि तुम्ही सगळ्यांनी पण खूप खूप त्यांचा आभार मानायचे. त्यांची जयंती हा दिवस स्त्रियांनी तर खास साजरा करायला पाहिजे. कोणी विचारतं की तुम्ही बौद्ध आहात का, मग तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला का मानता? तर अरे, बौद्ध होणं गरजेचं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसाठी बुद्धी असणं गरजेचं आहे. एवढे मिळेल, एवढ्या डिग्र्या, एवढी पदवी असताना काय त्या माणसाने केलं? फक्त सेवा, फक्त सेवा. आणि आपण थोडं काम केलं, थोडं कष्ट केलं तरी पण आपल्याला त्याचं मानधन आहे. तरी आपण थकून जातो. मी नाही बोलत की खूप जास्त मानधन आहे आणि तुम्ही असं, पण मी एक सांगते तुम्हाला, त्यांच्या बायकोने घरात त्या स्त्री कशी राहिली असेल. तुम्हाला सांगते, घरी होती रमा म्हणूनच बाहेर निघाला भीमा. एवढी चांगली बायको, एवढी साथ देणारी, पूर्ण देशासाठी काम केलं. आज देशातच नाही तर पूर्ण जगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे. तेवढी बुद्धी कुणाकडे आहे? आज आपण सुरक्षित आहोत, संविधानानुसार चालतो आहोत. तर संविधानानेच चालायचं आहे. आपल्याला आपला लढा द्यायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणायचे? संघटित व्हा आणि संघर्ष करा. तसं आपण आज एक शपथ घेऊया की आपण सगळे संघटित व्हायचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसारखं आपण नाही होऊ शकत, पण थोडं प्रयत्न करूया. कारण त्या माणसाने कधी हात्यार उचललं नाही, त्यांनी पेन उचललं. त्यांच्याच संविधानावर आपल्याला चालायचं आहे. अहो, स्त्रीला दागदागिन्याच्या पावतीवर सुद्धा तिचं नाव नव्हतं. भांड्यावर सुद्धा पूर्वी पुरुषाचे नाव होते. खूप जमाना मागे गेला. तर आज आपण स्त्रियांना काहीच त्रास नाही बघितलं तर. आपल्या पोरांसाठी करतो आहे आपण, जे करायचं ते स्वतःसाठी करतो. तर म्हणून आज मला वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मी आठवण करून द्यावी. तशी तर सगळे आपण साजराच करतो, पण स्त्रियांसाठी खास काय होतं, काय नेमकं होतं बाबासाहेबांकडे? आपल्यावरचे बलात्कार स्त्रियांचे थांबवायले, कितीतरी गोष्टीचा कायदा त्यांनी स्त्रियांसाठी पास करून दिला. तसं तर सगळ्यांसाठीच केलं, पण खास स्त्रियांसाठी आज आपण बाहेर निघतो, अभिमानाने मान उंच करून फिरतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अब्दुल कलाम यांची खूप मोठी फॅन आहे. म्हणून त्यांची जयंती असली तर मी नेहमी टवटवीत राहते. आज आम्ही मुलांबरोबर मेडिकल कॅम्प वगैरे केला, मस्त एन्जॉय केलं. अंगणवाडीला पण सुट्टी होती, ती सुट्टी आपल्याला भेटलेली आहे. तशीच आपल्याला आता मेडिकल रजा जशी झाली तशीच सगळ्या सुट्ट्या आपल्या. आणि तायानं शक्यतो संविधानावर चला, संविधान वाचायला सुरुवात करा, डाउनलोड करा. मोबाईलवर पण संविधान येते आता, गुगलवर. आणि अजून दुसरी एक बातमी आहे की तायांनो, अंगणवाडीला मे महिन्याची पूर्ण महिन्याची सुट्टी नाही. GR आला आहे आता. तर मदतनीस आधी सुट्टी, सेविकांना नंतर आहे. जे बोलले होते ते खरं झालं का नाही? बरोबर ना का नाही तायांनो? आणि काय पर्स प्रणालीमुळे फरक पडला नाही, ते तोडूनच आलं आपल्याला वेतन मानधन. बरोबर आहे का नाही? मग प्रयत्न करायचे असतात, हार नाही मानायची. जे मिळालं ते घ्यायचं आणि पुढं चालायचं. लाडक्या बहिणीचे कितीतरी महिलांना बाद केलं आणि ते इकडं मानधन कशी तरी ॲडजस्ट तडवड. आता बघा,
घरी आईला माहिती स्वयंपाकात आता काय पदार्थ कमी आहेत, लसूण नसला, कांदा नसला, टोमॅटो नसला तरी इकडून तिकडून करून कसं तरी ती रात्र एक कशी तरी घालवायची, रात्रीचा स्वयंपाक करते. तसंच आपल्याबरोबर झालं. त्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद कर, इकडचं तिकडं तिकडचं तिकडं ॲडजस्टमेंट कशी तरी आपली पगार काढली. तोपर्यंत आपल्याला ह्यांनी नादाला लावलं होतं की स्पर्श प्रणाली केली तर एकत्र मानधन येईल वगैरे. असं काय झालं का नाही. तर अशी तुम्हाला कोण खोटी माहिती देतं त्याला धरा. पण काय करून दिलं आमच्यासाठी, एक मागणी कोणत्या संघटनेने मान्य करून दिली त्यांना धरा. ते कोणी असू द्या, संघटना फक्त लक्षवेधी करत असते, त्यांच्या हातात काही नसतं हे लक्षात ठेवा. पण लक्षवेधी कशी करायची, संघटित होऊन करायची, सगळ्यांना घेऊन चालायचं. ह्या संघटनेला जुळून राहा. एकटं कोणी संघटना चालवत नसतं, नुसतं घाण करत असतं. पण तसं एकटं संघटना चालवण्याकडे दुर्लक्ष करा आणि जीवनात पुढं चला. आणि आज काहीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण घेऊया आणि पुढं चालूया. म्हणूनच तायांनो आज तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ काढला. मी सध्या बाहेर फिरायला आलेले आहे. मला फ्रीडम बोलतात ना, जे स्वातंत्र्य भेटले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. त्यांच्या बालपणीच्या गोष्टी आठवल्या तर किती त्रास आपल्यासाठी सहन केला. दिव्याखाली लोकांच्या लाईटीत जाऊन त्यांनी अभ्यास केला. किती हसले त्यांच्यावर लोक. तेव्हा ते बाहेर शिकायला गेले. तेव्हा ते लहान असताना त्यांच्याकडे कपडे नव्हते. पण ते बालपण निराशेमध्ये न घालवता त्यांनी शिक्षणात घालवलं. म्हणून बाबासाहेब नेहमी म्हणतात, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर आपल्याला पण तेच करायचं. नुसतं दिवसभर नकारात्मक बोलून जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले असते, मला वह्याच नाही, मला कपडेच नाही घालायला, माझ्याकडे लाईटच नाही, तर मी कसा अभ्यास करू, हे करू ते करू, तर झालं असतं का? नाही, काहीच झालं नसतं. म्हणून तायांनो, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. दुसरे काय बोलतंय, काय करतंय करण्यापेक्षा पाणीला अंगणवाडीत 2 तास वेळ द्या. मस्त जगा, मस्त शिका आणि आनंदित राहा. ते सगळे दिवसभर मी सांगते ना, अंगणवाडीचं काम व्यवस्थित फक्त 2 तासाचं आहे केलं तर फक्त 2 तास बरं का. पण बाकीचं ते ॲप चालत नाही, पोषण ट्रॅकर चालत नाही, मोबाईल सुरू होत नाही, मॅडम माहिती मागवते, एरियातली लोक प्रश्न विचारतात. 2 तास व्यवस्थित पूर्व प्राथमिक शिक्षण घेतलं. मग महिला आल्या, त्यांच्याकडून शिकलं. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत तर लवकर पोरांना सोडून घरी जायचं. कोण काय करते बघूया पुढं. त्यांना पण आपण प्रश्न विचारू. या आमच्याबरोबर बसा. आणि खरंच माझ्या ज्या गावातील महिला आहेत त्यांना खूप मी अभिनंदन करते. एवढ्या उन्हात तुम्ही काम करताय. पोषण पखवाडासुद्धा सुरू आहे, उखाडा पण सुरू आहे, पकाडा पण सुरू आहे. हे सरकारचं तर काय आपल्याला समजतच नाही. फोटो टाका दिवस रात्र नुसतं ते मोबाईल काय दिलं म्हणतं ना, माकड डोक्यावर बसवलं की ते नाचणारच असं आहे. तर ते मोबाईल दिलं, मग नाचा ते मोबाईल घेऊन. एक मागणी आपली पूर्ण होईल अशी आशा होती. पण मागण्या काय मान्य होत नाहीत. म्हणून मरू द्या ते. मी तर सोडून दिलं. मी लहान मुलात बसते. आणि त्यानं आनंदाची गोष्टी, मी जे अंगणवाडीच्या साईड बाय साईड इन्कम सुरू केली होती, काम सुरू केलं होतं, त्याचा चेक मला आला. आणि तो चेक मी ग्रुपमध्ये टाकला. आणि त्या ग्रुपमध्ये तुम्ही बघा की मला इन्कम आली. आणि मला आनंद झाला की मी पण पैसे कमवायला लागले. अंगणवाडीचं वेळ देऊन, लक्ष देऊन, डोक्यानं काम करायचं असतं, हातापायाने नाहीच तर करायचं बरं का. तर असं मी पैसे कमवायला सुरुवात केलेली आहे. तुमच्या आशीर्वादाने मला पण साईड इन्कम येते. मी आता त्या अंगणवाडीच्या मानधनाच्या भरोश्यावर बसलेलं नाही. मी काम करते दुसरं आणि पैसे कमवते. आणि अजून खूप स्किल डेव्हलपमेंटचे क्लासेस वगैरे, शिलाई, मेहंदी, ब्युटिशियन वगैरे खूप काही सुरू केलं आहे. ज्यांना जी माहिती पाहिजे, ज्यांना काय बिझनेस करायचा छंद आहे, त्यांच्याकडे काय आहे, तर आता गावी काय करावं, पाणी नाही उन्हाळ्याचं समजून घेते ताई, मला मान्य आहे. पण आपल्याला काहीतरी करायचं आहे हा विचार डोक्यात घ्या. आणि मोबाईलवर रील्स बघण्यापेक्षा, वाकड्या तिकड्या लोकांची व्हिडिओ बघण्यापेक्षा तुम्ही पैसे कमवायला सुरू करा. तुम्ही पैसे कमवायला सुरू केलं आणि माझा व्हिडिओ बघायला तुम्हाला वेळ नाही तर मला आनंद आहे. पैसे कमवलं हे फक्त मॅसेटल ना ताई, मी मानधनाच्या व्यतिरिक्त ही रक्कम कमवली. मला एवढा आनंद होईल कारण ती रक्कम तुमच्या कामाला येणार आहे नंतर.
ह्यांना आपलं काही पडलेलं नाही. दिली का सुट्टी मेची पूर्ण महिन्याची? नाही. दिलं का वेतन एकत्र? नाही. पगार तर सोडून द्या, वेतन तर मानधनसुद्धा एकत्र देत नाही. ते काय आपल्या मागण्या पूर्ण करणार आहेत? त्यांच्याकडे पैसाच नाही ना आपल्या बजेटच नाही. म्हणून तायांनो, आपलं काम करा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चाला. आज खूप मोठा दिवस आहे. मी तर ही दिवस खूप मोठ्या रीतीने साजरा करते. आम्ही आरोग्य कॅम्प केले, हेल्थ कॅम्प केले, सगळ्या अंगणवाडी सेविकांना घेऊन गेला, त्यांना चष्मे, ECG, डेंटस वगैरे खूप मोठा मेडिकल कॅम्प होता, त्याच्यामध्ये घेऊन गेले आणि सगळ्यांनी त्यांनी चेकअप वगैरे करून घेतला आणि मला मज्जा आली आणि मी तुम्हाला व्हिडिओ पाठवते. सगळ्यांचं धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, विजय असो. बाबा हमारा लाल है, गुलाब का फूल है, भारतरत्न आहे. कोहिनूर हिरा भारतातून बाहेर गेला, पण हा हिरा कोणी घेऊ शकत नाही. तो आपल्या मनातला हिरा आहे आणि मनातच राहणार. आज सगळ्या रोडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जल्लोष आहे. तर ताई, नाव होण्यासाठी काय करावं लागतं ते बघा. आपण चांगले कपडे घालतोय, व्यवस्थित फिरतोय, करतोय, खातोय, पितोय. कसलं दुःख आहे आपल्याला? दुःख डोक्यात आहे, ते काढून टाकायचं आणि सुखात राहायचं. धन्यवाद सगळ्यांना. जय महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरंच मानत असाल तर नक्की कमेंटमध्ये लिहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय संविधान, जय संविधान, जय संविधान.